दादरच्या मार्केटमध्ये वटपौर्णिमेसाठी लागणारं साहित्य घेण्यासाठी महिलांनी गर्दी केल्याचं पाहायला मिळतंय। वटपौर्णिमेसाठी लागणारे साहित्य म्हणजे करवंद, आंबा, फणस आणि ओटीच्या सामानाची खरेदी करताना महिलांची ही लगबग पाहायला मिळते। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी। पाहूयात। मुंबईच्या दादर मार्केटमध्ये वटपौर्णिमेच्या साहित्य खरेदीसाठी मोठी गर्दी पाहायला मिळते। या ठिकाणी वटपौर्णिमेसाठी जे साहित्य लागतं याची खरेदी खरं तर मोठ्या प्रमाणात होताना पाहायला मिळते। काही या ठिकाणी महिला ज्या आहेत त्या वटसावित्री त्या जे वस्तू आहेत त्या सुद्धा या ठिकाणी विकताना पाहायला मिळतात। खरं तर वडाची पूजा ही वटपौर्णिमेच्या दिवशी केली जाते आणि विवाहित महिला ही वडाच्या झाडाची पूजा करतात। त्यासाठी काही साहित्य लागतं, त्यामध्ये आवळा असेल, करवंदा असतील, 5 फळं लागतात आणि एकूणच ओटी आणि दोरा सुद्धा या ठिकाणी बघतो आपण खरेदी करताना या महिला पाहायला मिळतात। मात्र आज खरं तर वटपौर्णिमेच्या आदल्या दिवशी सर्व जे महिला आहेत त्या या ठिकाणी दादर मार्केटमध्ये एकच गर्दी करताना पाहायला मिळतात आणि उद्या या महिला ज्या आहेत त्या वडाच्या झाडाची पूजा हे सर्व साहित्य वापरून करताना पाहायला मिळतील। कॅमेरा पर्सन आदित्य देसाईसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई। वटपौर्णिमेच्या पूजेचं महत्त्व काय या संदर्भात माहिती दिली आहे राष्ट्रीय कीर्तनकार क्रांतिगीता महाबळ यांनी। पाहूयात। वडाच्या झाडाभोवती जे वातावरण असतं ते आपल्या शरीराला चांगलं असतं। त्याच्यामध्ये जास्त जे औषधी गुण असतात वडामध्ये ते तुम्हाला त्यावेळेला मिळतात आणि त्यामुळे त्यावेळेला प्रदक्षिणा करणं दुपारच्या वेळेला आणि सूर्यकिरण ज्या वेळेला वडाच्या पानामधून आपल्या अंगावर पडतात ते घ्यावेत अशी त्याच्या मागची कल्पना आहे। एक एक वृक्ष वाढण्यासाठी खूप वर्षानुवर्ष लागतात आणि आपण पर्यावरणाची हानी करतो, ते ह्या निमित्ताने होऊ नये। उलट पर्यावरणाचं महत्त्व समजून ते वाढवायचा प्रयत्न करायला पाहिजे, हा खरा याचा संदेश आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।